आज जी काही चालली आहे उलथापालथी त्याच्यामध्ये आपल्या राजकीय गुरुकडे जाणं, त्याच्यासोबत बोलणं हे गरजेचं आहे. दिवसापूर्वी मनसेच्या सदस्यत्वाचा आणि नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे वेगवेगळ्या नेत्यांना भेटत आहेत. आज त्यांनी कसब्याचे आमदार रवींद्र दंगेकर यांची भेट घेतली. जवळपास 15 ते 20 मिनिटांमध्ये दोघांची चर्चा झाली. दोघेही लोकसभेसाठी आणि खासदार होण्यासाठी इच्छुक आहेत. तात्या, काय भेट होती, काय भेटीमागचं कारण? मी आत्ताच सांगितलं की रवी भाऊ माझ्या राजकीय जीवनातले पहिले मार्गदर्शक आहेत. मी 2007ला जेव्हा नगरसेवक झालो, नगरसेवक होण्याच्या आधी ज्या टायमाला पक्ष स्थापन झाला त्या टायमाला रवी भाऊनी स्वतःचं नगरसेवक पद दावणीला लावलेलं आहे. त्या टायमाला रवी भाऊ शिवसेनेचे नगरसेवक होते, मी एक शिवसेनेचे शाखाध्यक्ष होतो. भाऊनी त्या टायमाला नगरसेवक पद सोडून डायरेक्ट इकडं मनसेमध्ये प्रवेश केला आणि त्या टायमापासून आम्ही सभागृहामधली आंदोलन असतील. मग मी जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक झालो 7ला, तेव्हा मला 7 ते 12 या 5 वर्षामध्ये रवी भाऊ गटनेते होते आमचे 8 नगरसेवकांचे. पण 8 नगरसेवकांचे गटनेते असताना भाऊनी मला कधीच असं म्हटलं नाही की तू हे आंदोलन करू नको, तू ते आंदोलन करू नको, तू बोलू नको. उलट बऱ्याचदा असं झालं की रवी भाऊनी स्वतः बोलायला कधी संधी घेतली नाही, पण आम्हाला नगरसेवकांना बोलायची संधी दिली. त्याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवरती मीच असायचो. भाऊनी मला चांगलं आठवतं की पहिल्या बेंचवरती बसायची माझी फार घाई असायची आणि रवी भाऊ स्वतः पहिल्या बेंचवर बसायचे नाही, पण आम्हाला पहिल्या बेंचवर कायम संधी दिली. त्यामुळे म्हणलं भाऊला आज जी काही चालली आहे उलथापालथी ह्याच्यामध्ये आपल्या राजकीय गुरुकडे जाणं, त्याच्यासोबत बोलणं हे गरजेचं आहे. त्यामुळे मी आज भाऊला भेटायला आलो. उलथापालथीमध्ये काय ठरलंय का, कुठं जाणार? अजून काही नाही आहे, पण होईल. जे काय होईल ते पुणे शहरासाठी होईल आणि चांगलं करायचं आहे आम्हाला. दोघंही मनसेतून जिथे आला आहात, दोघंही ते आमदार झाले, तुम्ही अजून आता खासदारकीची तयारी करताय? नाही करतोय, भाऊ पण तयारी करतात, मी पण तयारी करतोय. पण जशा काही पुढच्या डेव्हलपमेंट्स होतील त्या तुमच्या सगळ्यांच्या समोर असतील आणि जो काही निर्णय असेल तो भाऊचा असेल किंवा माझा असेल, हा पुणे शहरासाठी असेल. नक्कीच पुणे शहरासाठी असेल. कसब्याचे आमदार आता खासदार होण्यासाठी दोघंही तयारी करताय जोरदार. आता भेट झाली, काय? आम्ही गेली 15 वर्षापेक्षा जास्त एकत्र काम केलं. ज्या कुटुंबात काम केलं ते ठाकरे कुटुंब होतं आणि मी वडिलकीच्या नात्याने मी वसंतरावांपेक्षा 2-4 वर्षांनी मोठा आहे. वडिलकीच्या नात्याने सल्ला हा दिला आहे की तुम्ही शांत बुद्धीने जो काय निर्णय घ्यायचा तो शांत बुद्धीने घ्या. आज तुम्हाला अनेक पक्ष बोलवतील, पण त्याच्यामध्ये तुम्हाला भविष्य कुठं दिसतंय तो प्रचंड म्हणजे प्रमाणात तुम्ही अनेक 4 लोकांचा सल्ला घ्या, स्वतःचा मनाला विचारा आणि त्या पद्धतीने तुम्हाला जो योग्य निर्णय वाटेल तो घ्या. कारण शेवटी आम्ही एका परिवारामध्ये राहिलो आहे. ते असतील, मी असतील, आम्हाला चेहरे देण्याचं काम ठाकरेंनी केलेलं आहे. म्हणजे शिवसेना प्रमुख असताना आम्ही नगरसेवक झालो, त्यावेळेला आम्हाला सर्वसामान्य कुटुंबातले, तेही सर्वसामान्य कुटुंबातले, मी सर्वसामान्य कुटुंबातले, राजसाहेबांनी आम्हाला दोघांनाही ताटात जेवायला घातलं आहे. म्हणजे एवढे प्रचंड संबंध आहे. तर त्यांना एक विनंती केली मोठा भाऊ म्हणून की तुम्ही मनसेवर टीका करू नका. आणि आपण ज्या कुटुंबात चुका असतात, कोणाची चूक असते ती आपण मी शिवसेना सोडली, मनसे सोडली, आजपर्यंत कधी ह्या घराण्यावर कधी आम्ही टीका केली नाही. हे वडिलकीच्या नात्याने त्यांना सल्ला दिला की आपण ज्या कुटुंबात होतो त्या कुटुंबावर टीका करू नका. कारण आता लोक अनेक प्रश्न विचारतील आणि त्याला मग त्यावेळेला थांबा म्हटलं एक मित्र म्हणून. आणि जो निर्णय घ्यायचा तो एकदम शांत बुद्धीने घ्या आणि जेणेकरून तुमचं भविष्य राहिलं पाहिजे. आज तुम्हाला सगळे बोलवतील, कारण हे 6 महिन्यापासून वसंतरावांचा खेळ चालू आहे. कोण भेटायला जातं आहे, कोण आमच्याकडे आहे, मग कोण म्हणतं बजेट देईल, कोण म्हणतं. पण तुम्हाला जे सदबुद्धीला पटेल अशा पद्धतीने काम करा. अनेक लोकांनी पक्षात घेतले आणि थप्पीला टाकलेत आणि ते थप्पीत अशा अडकलेत तर त्या थप्पीतनं निघणं आता अवघड आहे. तर कुठल्या थप्पीत जाऊ नका, शांत बुद्धीने निर्णय घ्या आणि जेणेकरून तुमचं भविष्य चांगलं असेल. तुम्ही पुणे शहरात चांगलं काम करताय, आम्ही करतोय. मी गटनेता असताना ते माझ्याकडे पहिल्यांदाच नगरसेवक होते, पण मी महानगरपालिकेतले कमी बोललो. मला सगळे माझे मित्र भेटले, आता आमदार झाल्यामुळे तोंड सुटले तुला. तर मी प्रत्येक वेळेला माझ्या सगळ्या नगरसेवकांना संधी दिली. मग राजू गोरवडे असतील, राजू बराटे असतील, वसंतराव असतील, मी कमी बोलायचो. मी पहिल्या लाईनीत मी मागं बसायचो गटनेता, पण वसंतराव पुढं बसायचे. त्यांना हाऊस होती, पण त्या हाऊसेचं मी त्यांचं हाऊस पूर्ण केली त्या काळात. पण मी पहिल्यांदा पक्ष सोडला. पण मी कधी अजून एक हाऊस आहे खरं तर, तुम्ही पण तयारी करताय, ते पण तयारी करताय खासदारकीची. बघा आता मी त्यांना वडिलकीचा सल्ला दिला, शांत पद्धतीने निर्णय घ्या. बघा निवडणुका सोप्या बी नाही आणि अवघड बी नाही. निवडणुका हा खेळ मोठा आहे आणि त्याच्यामध्ये वसंतरावांना ज्या पद्धतीनं आत्ताचे
आज एका पक्षात कुठल्या गेले की तुम्ही बी त्यांच्या मुलाखती घ्यायला जाणार नाही. आज जोपर्यंत ते दुसऱ्या पक्षात जात नाहीत तोपर्यंत तुम्ही त्यांच्याबरोबर आहे. एकदा ज्या पक्षात जाईल त्या पक्षानंतर तुम्ही त्याला भेटणार. आता काय मार्गदर्शक म्हणून तुम्ही खरं तर त्यांना सल्ला दिलाय, कुठं जावा काय सांगितलं का पक्षात? मी त्यांना हे सांगितलं मित्रांनो, डोकं शांत ठेवा आणि जो योग्य निर्णय तो घ्या. जोपर्यंत ते कुठल्या पक्षात जात नाही तोपर्यंत त्यांची चर्चा होणार. ज्या दिवशी त्या कुठल्याही पक्षात जाईल त्या दिवशी वसंत मोरे थप्पीला कुठल्याही पक्षात जाणार आहे. आता मार्गदर्शक म्हणून तुम्ही दंगेकरांकडे आला, तर दंगेकर काँग्रेसमधून इच्छुक आहेत खासदारकीसाठी. जर त्यांना तिकीट दिलं तर तुम्ही काम करणार का? आता बघा, मी भाऊचं काम अगदी सुरुवातीच्या काळापासून करतोय. मी अजून कुठल्या पक्षामध्ये गेलेलो नाही आहे. मी भाऊचं फक्त मार्गदर्शन घ्यायला आलो आहे की हे जे काही आता भाऊ बोलला ना एवढं की राजकारण निवडणुका ह्या अवघड विषय आहेत. भाऊने आमदारकी पाहिलेली आहे, ती पण कसब्यातली पाहिलेली आहे आणि ती पण नुसती पाहिलेली नाही, त्यांनी वॉशिंग मशीन धुवून टाकलेली आहे. त्यामुळं मला वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये भाऊसारखा मार्गदर्शक असणं फार गरजेचं आहे की जिथं ज्या वेळेस या अशा चक्रव्यूहात अडकलो नाही पाहिजे आणि या चक्रव्यूहातनं सरळ बाहेर पडता कसं येईल त्याकरता आत्तापर्यंत भाऊनी अनेक निवडणुका बघितल्या आहेत. 30 वर्ष महानगरपालिका बघितलेली आहे, 5 वर्ष आता आमदारकी बघितली आहे आणि ती पण कसब्यासारख्या कठीण ठिकाणावरून, ज्या ठिकाणी फक्त काय काय फुलतं ते सगळ्यांना माहिती आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी रेल्वेचं धूर 15 वर्ष काढलेलं आहे इथं. त्यामुळे मला वाटतं की रवी भाऊसारखा मार्गदर्शक मला गरजेचं होतं, मला येणं गरजेचं होतं म्हणून मी आज आलो. बाकी जे काय माझं पुढचं मार्गक्रमण ठरेल त्या मार्गक्रमणानुसार मी पुढे मार्गस्थ होईल. नक्कीच दोघेही पूर्वाश्रमीचे मनसेचे नेते आहेत. आज दोघांची आमदार रवींद्र दंगेकर यांच्या कार्यालयात भेट झालेली. कॅमेरामन आदर्श, सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.